MIDC पोलिसांची मोठी कारवाई. गावठी पिस्टल, 5 जिवंत काळतुसे आणि 5.5 लाखाची रोकड जप्त. एक आरोपी अटकेत तर दुसऱ्याचा शोध सुरू. सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केलं आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नितीननगर परिसरातील कोंडेल शाळेजवळ सापळा रचून रोहित रघुनाथ आहिरे वय 20 याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील स्पोर्ट्स बॅगची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, 5 जिवंत काळतुसे आणि 5,50,000ची रोकड असा एकूण 5,87,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान आरोपीने ही रोकड आणि पिस्टल त्याच्या मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड यांनी ठेवण्यासाठी दिल्याची कबुली दिली. प्रदीपच्या वडिलांना कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर घरावर छापा पडू शकतो या भीतीने हा मुद्देमाल लपविण्यासाठी दिल्याचे आरोपीने सांगितले. या प्रकरणी MIDC पोलिसांनी शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून रोहित आहेरला अटक करण्यात आली आहे, तर प्रदीप हुसेनी गायकवाड याचा शोध सुरू आहे. तपासात रोहित अहिरे विरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच प्रदीपच्या वडिलांविरुद्ध महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चमूची एक चांगली कामगिरीबद्दल माहिती द्यायची आहे. 15/7/2026 रोजी MIDC पोलीस स्टेशनच्या DB पथक ठाणेदार श्री बिराजदार, क्राईम PI श्रीमती पाटील आणि DB इंचार्ज श्री अल्फाज शेख यांच्या नेतृत्वात त्यांचे जे चमूला एक गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर जे बातमी मिळाले त्यावर यांनी छापला लावून इसम नामे रोहित रघुनाथ आहिरे वय 20 मूळ राहणार पंढरपूरच्या आहे. सध्या शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने सेटलमेंट कॉलनीला राहणार आहे. त्यांच्या ताब्यात जे स्पोर्ट्स बॅग होतं ते चेक केलं असता त्यात एक देशी बनावटी गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000च्या रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आलेले होतं. हे रोहित आहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारतात. त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसल्याचे सांगितलं. त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल काडतुसे कुठून कोणाकडून आणलं याबद्दल विचारपूस केली आणि जे रोख रक्कम हे सर्व गोष्टीबद्दल त्यात त्यांनी हे पिस्टल, काडतूस व रोख रक्कम ही त्यांच्या मित्रनामे प्रदीप हुसैनी गायकवाड, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर, त्यांनी यांच्याजवळ लिहिलं असं इन्फॉर्मेशन दिलं होतं. त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे. इन्फॉर्मेशन असं आहे, हे जे प्रदीप हुसैनी गायकवाड जे आहेत त्यांचे वडील हुसैनी गायकवाड त्यांच्याविरुद्ध कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केलेल्या आहे आणि कर्नाटकच्या पोलीस टीम यांच्या घरी येऊन सर्च करण्याच्या संभावना असल्यामुळे त्यांनी हे जे रोहित आहिरे यांच्या ताब्यात हे सर्व वस्तू दिले अशा प्रथम तपासात दिसत आहे. रोहित रघुनाथ आहिरे व त्यांच्या मित्र प्रदीप हुसैनी गायकवाड यांच्या विरुद्ध आर्म्स ॲक्ट 325, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124, 135 प्रमाणे गुन्हे दाखल करून MIDC पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू आहे. यात जे दुसरे आरोपी प्रदीप हुसैनी गायकवाड त्यांचे शोध आता सुरू आहे. लवकरात लवकर त्यांनाही ताब्यात घेणार आहे. हे जे आरोपी यांच्या विरुद्ध जे दाखल गुन्हे जे आहेत ते आपल्याला देण्यात येणार आहे. रोहित आहिरे विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एक केस आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात एक केस अगोदर दाखल आहे आणि हे हुसैनी गायकवाड विरुद्ध सोलापूरला 3 केस दाखल आहे
इतर राज्यात पण केसेस दाखल असल्याच्या माहिती आहेत, तेही आम्ही कन्फर्म करत आहोत. सदरच्या कारवाई झोन DCP श्री प्रीतम येवलकर, ACP श्री प्रताप पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, सेकंड PI श्रीमती पाटील, DB पथकाच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या चमूचे सर्व सदस्य राकेश पाटील, एकनाथ दुबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, सचिन लवटे, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चौहान, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे या सर्वांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांना मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.